नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. घाटमाथ्यावर भात पेरणी जोरात, काही ठिकाणी बैलांच्या सहाय्याने तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने. शासनाच्या कृषी विभागाने साधारणपणे 15 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन भात पेरणी करा असे आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना केले असले तरी घाटमाथ्यावर मात्र चांगला पाऊस पडल्याने येथील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे जवळपास पूर्ण केली आहेत. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत वरुण राजाने चक्क मे महिन्यातच राज्याला झोडपून काढले. कधी नव्हे ते नद्यांना पूर आले. यामध्ये नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. राज्य, जिल्हा आणि तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे काढले. जणू काही वरुण राजाने आपली झलक दाखवली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन, हवामान विभाग, कृषी विभाग जागा झाला आणि कामाला लागले. यातील 2 विभागाने बळीराजाला 15 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन भात पेरणी करावी असे आवाहन केलं. परंतु तरीही काही जिल्ह्यात पाऊस चांगला पडला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाट परिसरातील हेमा नरसू पारदी, रामी हेमा पारदी, संतोष हेमा पारदी, कुसुम संतोष पारदी, लखू नवसू भला, सुधाम लखू भला, मीना सुदाम भला, गणपत सीताराम कारभळ, मंदाबाई गणपत कारभळ, किरण गणपत कारभळ, मनीषा किरण कारभळ आदी शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी भात पेरणी उरकून घेतली. यामध्ये काही शेतकऱ्यांनी बैलाच्या साहाय्याने जमिनीची उखळण नांगरणी करून भात पेरले, तर काहींनी कुदळ, पंजा या पारंपरिक शेतीच्या अवजारांच्या मदतीने भात पेरणी उरकली. याबाबत या शेतकऱ्यांना विचारलं असता जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे आम्ही पेरणी केली असं संतोष पारदी, सुदाम भला आणि किरण कारभळ या शेतकऱ्यांनी सांगितले. अशा पेरण्या माळशेज घाट परिसरातील फांगुळ गव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, भोरांडे, शिसवेवाडी, भोईरवाडी, फांगणे इत्यादी गावात झाली असल्याची माहिती मिळत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई. हाक तुमची, साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.